अंडर-19 वर्ल्ड कप भारताने जिंकल्याच्या नंतर त्याचा कर्णधार जो आहे हा वसईचा आयुष म्हात्रे आहे आणि मी आता त्यांच्या आयुष म्हात्रेच्याच घरामध्ये आहे। आपण बघू शकता की या त्याच्या घरामध्ये पूर्ण आजूबाजूचा परिसर जो आहे हे पूर्ण नागरिकांमध्ये आणि वसईकरांमध्ये एक मोठा आनंदाचा क्षण आहे। आयुष म्हात्रे हा वसईचा आहे, त्यांनी आज अंडर वर्ल्ड कप जिंकल्याच्या नंतरच्या भावना आपल्या कशा आहेत? आयुषबद्दल बोलायचं झालं तर आयुष आम्ही लहानपणापासून पाहत होतो की आयुष समाजामध्ये कितीही कार्यक्रम असू दे, काही असू देत, ते अटेंड करून तो त्याच्या प्रॅक्टिससाठी तो नेहमीच झटून जायचा। कधी त्यांनी कुठलीही गोष्ट त्यांनी क्रिकेटमधली त्यांनी वाया घालवली नाही। सातत्याने त्यांनी आपले प्रयत्न करत राहिला। तो तुमच्या कशा भावना आहेत? आयुष हा आमच्या समाजाचा आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद की आपल्या समाजाचा एक मुलगा जागतिक पातळीवर नाव कमावणारा आहे आणि बाकीची जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रापेक्षा हे एक क्षेत्र असं आहे की ज्याचं समाजामध्येच नव्हे, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, तर दुनियेभर सगळ्या समाजात, सगळ्या जगात त्याचं नाव होतं आहे आणि त्याबद्दल त्याचं खूप कौतुक आहे। एक वसईचा मुलगा आज एवढ्या मोठ्या लेवलला आहे, कर्णधार होता आणि आज जागतिक लेवलचा अंडर-19 मध्ये त्यानं वर्ल्ड कप जिंकलाय। आयुष म्हात्रेने वर्ल्ड कप विजण्याने या समाजाला अशी गरुड झेप घेतलेली आहे की आमचा आनंद गगनात मावत नाही, एवढी गरुड झेप त्याने घेतलेली आहे। वसई आमच्या ह्या छोट्याशा गावातून तो पुढे गेलेला आहे आणि जागतिक पातळीवर ह्या खेळाचं कौतुक होत आहे। अनेक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे प्रत्येकाने काहीतरी प्रावीण्य संपादन केलं आहे, पण क्रीडा क्षेत्रातलं हे जे प्रावीण्य आहे हे न भूतो न भविष्यती आमच्या समाजासाठी आहे, आमच्या वसई तालुक्यासाठी आहे। फार फार आनंद आम्हाला झालेला आहे। एक वसईकर म्हणून आपली कशा पद्धतीची भूमिका आहे? कालपासून संपूर्ण देशामध्ये याचा जो आज वर्ल्ड कपचा आनंद व्यक्त होतो। आता आयुषने खरं सांगायचं वसईचं नाव आणि आमचं समाज नाव हे जागतिक पातळीवरती नेऊन ठेवलेलं आहे। हे वसई पहिलं राजकारणी आणि इतर ह्याच्यामध्ये लोकांना माहीत होतं देशामध्ये आणि पण क्रीडा क्षेत्रामध्ये वसईचं नाव मला वाटतं मुंबईच्या पलीकडे गेलेलं नव्हतं। आयुषने देशाच्या पलीकडे नेऊन जागतिक पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे। कशा स्वभावाचा आयुषला कधी भेटत होता तुम्ही? कशा स्वभाव? आयुष एकदम शांत स्वभावाचा पोरगा होता, म्हणजे इतका हे की तो कधी त्याला क्रिकेटमधून तर प्रॅक्टिसमधून वेळ मिळायचाच नाही, पण कधी वेळ मिळाला तर आम्ही काका त्याच्या जोडीला त्याच्या लहान बनायचे आणि त्याला फिरायला घेऊन जायचे। आम्ही लहान, पण त्यांनी कधीही तक्रार केलेली नाही की माझ्या जोडीची मुलं नाही आहेत की मला तुम्ही असे रिस्ट्रिक्शन आहेत। त्यांनी फक्त क्रिकेट एके क्रिकेट, बाकी काहीही त्यांनी विचार केलेला नाही आहे। आयुषचे कोण आहेत तुम्ही? म्हणजे आयुष तुमचा नात्यानं काय लागतो आणि काका कसं आयुष्या बाबतीत कसं भावना? लहानपणापासून आयुष जो आम्ही बघितलेला आहे बरोबर, तो बॅट आणि बॉल घेऊनच बघितलेला आहे आणि जेव्हा पण झोपून उठायचा तेव्हा त्याच्या उशीमध्ये जसा आज वर्ल्ड कप घेऊन झोपला आहे तशी तो बॅट घेऊन झोपायचा। बॅटीचं त्याला एवढं कुतूहल होतं की कोणी नवीन बॅट आणून दिली तर ती तू घेऊनच झोपणार वेंग्यामध्ये, असं त्याचं आयुषचं बालपण त्यांनी करत करत तो अंडर-16 नंतर परफॉर्म करत आज तुम्ही पुढचं सगळं जे पण आहे ते मीडियासमोर आहेच। आणि त्याला क्रिकेटपासून म्हणजे क्रिकेटची प्रॅक्टिस आणि ह्याच्यामध्ये जो त्याची जी म्हणजे बोलतात ना की ते त्यांनी कधीच नाही मिस केली। इनफॅक्ट कधी घरी जरी आला तो 1-2 दिवसाकरता तरी तो आपल्या नेट्समध्ये जाणार, सामवेदी कल्पवृक्ष म्हणून आपली नेट्स आहे तिकडे जाणार आणि मग त्याचे आम्ही सगळे किंवा त्याच्या जोडीचे जे कलिग्स आहेत त्यांना बोलवून बॉलर्स बॅट्समन त्यांना घेऊन तिथे प्रॅक्टिस करणार। मग आमचं साईनाथ ग्राउंड आहे विरारचं, तिकडनं पण तो खेळलेला आहे, चांगला त्यांनी ते परफॉर्मन्स केलेला आहे तेव्हा। मग तिकडे जाऊन मग त्याच्या ज्या कसं प्राऊड फील होते तुम्हाला? अरे खूप म्हणजे खूप त्याच्यासाठी शब्दच नाहीत आमच्याकडे। आता कालपासून बाईट्स देत आहेत तर तुम्हाला माहितीच आहे, अख्खा वसई तालुका पूर्ण आपला, त्याच्यानंतर मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचं नेतृत्व करून त्यांनी वर्ल्ड कप आपल्या देशाचा आणलेला आहे, तर त्याच्यापुढे आता शब्दच नाहीत आमच्याकडे काय बोलण्यासारखे। असं पूर्ण परिवार, त्यांच्या घरामधले हे काका वगैरे आहेत, हे सगळेजण आहेत। आयुषचा आनंद तू कसा व्यक्त करशील? आयुष आज अंडर-19 वर्ल्ड कपचा म्हणजे कॅप्टन म्हणून जिंकला, त्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय आणि आम्ही लहानपणापासूनच त्याच्या जोडीला खेळतो आणि आम्ही त्याला बघितलं आहे, तर म्हणजे त्याची आम्ही कंप्लीट जर्नी बघितली आहे की लहानपणापासून ते आतापर्यंत। तर म्हणजे अजून आम्हाला विश्वास बसत नाही आहे की आयुष म्हणजे आमचा भाऊ वर्ल्ड कप जिंकला आहे, हे अजून आम्हाला फील होत नाही आहे। काय कसे भावना आहे? खूप खूप म्हणजे खूप काय बोलतात, खूप आनंद झाला आहे, खूप बरं वाटते
भावना व्यक्त करायला शब्द पुरे पडत नाही आहेत. आयुषचं बोलायचं झालं तर आयुषचं ही म्हात्रे फॅमिली जी आहे यांच्या प्रेमामुळे त्याच्या मेहनतीमुळे तो आज एवढा यशाच्या कीर्तीवर पोचलेला आहे. त्याच्यासाठी फक्त मी एकच हरिवंशराय बच्चन आहेत त्यांची एक लाईन सांगेल की लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. निश्चितच या भावना आहेत वसईकरांच्या. ही पूर्ण म्हात्रे कुटुंबीय आहे. या म्हात्रे कुटुंबियामधले जे आयुषसोबत खेळलेली जी मुलं आहेत, सोबत राहिलेली आहेत, कसं वाटतंय तुला आज आयुष्यनं वर्ल्ड कप जिंकलं? आम्हाला खूप चांगलं वाटतंय. तो एवढा मोठ्या स्टेजवर खेळतो आहे आणि खूप आनंद वाटतो आम्हाला त्याला बघताना आणि वी आर व्हेरी मच प्राऊड ऑफ हिम. आयुषचं म्हणजे पूर्ण आनंदी हा सर्व त्याचं कुटुंबीय आहे. म्हणजे मोठ्या भावाचा मुलगा. हां मी सर्वात मोठा आमच्या भावंडामध्ये मी सर्वात मोठा. आयुष माझा चुलत भाऊचा आहे आणि चुलत भावाचा मुलगा. आणि त्याचे पाय सांगतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं त्याचं ते लहानपणापासून म्हणजे उठला की हातात बॅट, उठला की हातात बॅट, इकडे बॉल टांगवलेला होता आणि बॅट घ्यायचा आणि बॉल मारत जायचा. कोण नसलं तर आम्ही त्याच्या जोडीला. कसं वाटतंय? एकदम मस्त एकदम मस्त, म्हणजे काय शब्दच नाही बोलायला. मस्त एकदम भारी वाटतं एकदम. वसईचं पूर्ण जे त्यांचं कुटुंबीय आहे हे आनंदित आहे. येस, काय बोलू, कारण आम्हाला एक होतं, कारण आयुष एक्सेप्शनली गुड होताच म्हणून तो प्रवास त्याचा झाला. म्हणजे सगळ्यांना विश्वास होता, कोणी आयुषचं की इतरही खेळत होते लहानपणी, पण त्याच्यात काहीतरी टॅलेंट होतं. आणि तो जो मेहनत करत होता, वडिलांचा त्याने एक शब्द पाडला नाही, आमच्या दादांचा, योगेश भाऊंचा. जे सांगेल ते त्यांनी मेहनत केली. 4 वाजता उठला, गेला, प्रॅक्टिस करायचा, शाळेत जायचा, यायचा. आणि आम्ही सांगायचे योगेश भाऊला की तो थकला असेल, कारण इथून ट्रेननं जायचा ना, तर योगेश भाऊ तो मी किती सांगणार त्याला, त्यांनी स्वतःने स्टॉप व्हायला पाहिजे ना. त्यांनी मेहनत नाही थांबली. शाळेतनं आला रात्री, वरती बॉलची प्रॅक्टिस, म्हणजे तो स्वतः मुलगा पण कधी थांबला नाही. आणि वर्ल्ड कपला तो कॅप्टन झाला ना, तेव्हाच आमचं म्हणजे आमची स्वप्न पूर्ण झाली सगळ्यांची. एक वसईचा आयुष म्हात्रे हा वर्ल्ड कप कर्णधार झाला आणि त्यानं देशासाठी खेळला आणि देशासाठी त्यानं वर्ल्ड कप घेऊन आला. ह्या भावना ज्या आहेत ह्या सर्व वसईकरांच्या आहेत, त्यांच्या म्हात्रे कुटुंबियाच्या आहेत. आणि निश्चितच मुलाचे पाय हे पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे आयुषचा प्रवास होता, अशा भावनासुद्धा सर्वांनी व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.